मी डॉक्टर प्रतिभा जाधव, नाशिक. आपणापुढे उठावन ही सदानंद देशमुख लिखित कथा सादर करते. या कथेतून बळीराजाची, शेतकऱ्याची, त्याच्या आयुष्याची कशी फरफट होते याचं एक दयनीय चित्र रेखाटलेलं आहे. सदानंद देशमुख यांची कथा उठावन. रस्ता अवघड होता. पावसाळ्यात पडलेल्या पाण्याच्या उभ्या आडव्या खोंगळ्या होत्या. दगड उघडे पडले होते, चढ होते, उतार होते. त्याच्यानं कायम डगडग गडगड असा गाडीच्या चाकांचा आवाज येत होता. दाताखाली खडा रगडावा तशी मध्येच एखादी चिपकांड धावेखाली येत होती. किचकन आवाज फुटून उडत होती. चढावर चढताना बैलांच्या गळ्यास बेलड्या लागत होत्या. त्याच्यानं बैल मानावर उचांडत होते. लोळा गोळा होऊन पोटातली आतडी गुंडाळत वर चढत होते. उतार आला की गाडी पुढे लोटायची आणि जोखड एकदम खांद्यात घुसायचं. मागच्या पायास लोखंडी धावा घासायच्या. त्याच्यानं पाय मागच्या बाजूने कसे रक्ताळून गेले होते. दगडा धोंड्यावर चाकं उंचाडत होती. हिंदकळत त्याच्यानं दारू प्यायल्या माणसासारखे गाडीचे बैल हेलपाटत. इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे असे झोकटत झकोले खात. बैलांची ही अवस्था. तसा गाडी हाकणारा शिवाई हैराण. धुरीवर जीव मुठीत धरून कसनुसा बसला होता. कुठनं हेलपाटा बसल आणि रपकान आदळू काही सांगता येत नव्हतं. गाडीत गोना लावून खचाखच की खचाखच कापूस भरलेला. गाडी अवघडल्या गरवारशा बाईसारखी हेलपाटायची, तर त्याच्यानं गोना सगळा खिळखिळा झाला होता. एवढा खचाखच भरलेला गोना भरताना कसा ठासून तुडवू तुडवू भरला होता, पण आता अवघडल्या वाटेनं एकदम कसा घोळणा घोळणा झाला होता. गाडीच्या सोबत शेषराव पायदळी चालत होता. गाडी चढावर लागली की आऱ्यास हात घालून चाक मारत होता. बैलांवर खेसाळत त्यांना धमकावत होता. गाडी एकदम उतारावर लागायची. उलार होऊन घळ घळ पळू लागायची. तेव्हा तो मागून लटकायचा. बैलांच्या पायात चाकांच्या धावा लागू नयेत म्हणताना जीवाच्या आकांतानं जपायचा. अजून पक्का डांबरी रस्ता लागण्यास 2 मैल असं हेलपाटत जावं लागणार होतं. तोवर गाडी जिनात पोचते की मध्येच काही तुटफुट होते, काही सांगता येत नव्हतं. या विचारानं शेषरावचं मन गाडीवानीच खिळखिळं झालं होतं. मध्येच उतारावर गाडी घरंगत गेली आणि गाडीतला गोना 2 हात पुढे सरकला. त्याच्यानं गाडी एकदम धुरजड झाली आणि मग काय, उतार गेला तरी बैलाच्या खांद्यात जोखड रुताय लागलं. खांद्यास आधीच सोळ पडले होते, जखमा झाल्या होत्या. त्यात जोखड रुताय लागलं, रक्त निघाय लागलं. परधान्या नावाच्या बैलाचा पहिलाच खांदा आला होता. त्यात आता गाडी धुरजड झाली आणि खांद्याच्या मासात जोखड रुताय लागलं, रक्त निघाय लागलं. मरणाच्या कळा उठाय लागल्या. परधान्या हातभर जीभ बाहेर काढून असा तळमळाय लागला. गाडी ओढताना खांद्यावरलं जोखड झुगाराय पाहू लागला. पण ते कशाचं सांगतं? थोडा थिडका नाही, गाडी भर कापसाचा भार. त्याची ही अवस्था पाहून धुरीवर बसलेला शिवा कळवळाय लागला. पॉक 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 हो हो म्हणत त्यानं कासरे आवरले आणि गाडी थांबवली. काऊन रे शिवा थांबवली? चालू दे ना बिगी बिगी. गाडी मागून चालणाऱ्या शेषरावनं असं म्हटलं. काय बिगी बिगी चालू देता मालक, गाडी किती धुरजड झाली राजे हो, पाहता ना परधान्या कसा तळमळायला लागला. असं म्हणून तो हा हू करत गाडीच्या खाली उतरला. मग सने आता काय करतो? शेषरावानं विचारलं. आता गाडी सोडून गोना जरा मागं सरकावं लागणार आहे. गाडी जरा हेलकावा मारून उलाल करू म्हणजे परधान्याच्या खांद्यातल्या चोळात जुवाड धसणार नाही, चाक बी लागणार नाही. शिवाचं हे बोलणं ऐकलं आणि शेषरावच्या कपाळावर एकदम आठ्याचं जाळं उगवलं. दाट गरगट झालं.
अरे बाबाच्या नाना, संध्याकाळच्या आत जिनात गाडी पोचाय पाहिजे. जिनाच्या आवारात तरी गाडी जाय पाहिजे. आज अखेरीची तारीख. नंबर हुकला तर काय फायदा होणार नाही आपल्या या कुटाण्याचा. काहून ते कापूस घेतात नाही का काय ते फेडरेशनवाले? अरे घेतान, पण मग सन्या काय फायदा? सरकारनं बोनस जाहीर केलं 28 तारखेलोक. ज्याच्या गाड्या जिनात जातान त्याच्यासाठी. आपला 7 क्विंटल कापूस, 7 5 35, 350 रुपये आपणास बोनसची नगदी भेटतात. पण त्या 350 रुपयासाठी बैल मातीत घालायचे का मालक? त्या मुक्या पराण्यास कशाच तरच द्यायचा आपल्या फायद्यासाठी. शानाच आहेस. मोठा कनवाळू आला. संध्याकाळ लोक गाडी पोचायलेच पाहिजे देवा, तर आपल्या कुटाण्याचा फायदा. आता किती वाजले? शिवाने बैलाचा अंग खाजवत विचारलं. 1 वाजला. तुम्ही बिन फिकीर राहा, पोचतोच आपण संध्याकाळ लोक जिनात. आता राहिलाच किती रस्ता? या 2 मैलाचा कच्चा रस्ता गेला की पुढं फाटा. फाट्यापासून रगडापूर लोक, मग डांबरी रस्ता. सर 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 गाडी चालती डांबरी रस्त्याहून. असं म्हणून शिवाने राजा परधान्या जोखडातून मोकळे केले. फार मोठ्या संकटातून सुटलो असं बैलास वाटलं. ते चुपचाप कडेला उभे झाले. शेपटाने अंगावरच्या गोमाशा झटकाय लागले. खालच्या खडकाळ रस्त्यावर असं करताना त्यांची खुरं रगडाय लागली. बैलाच्या या धडपडीत मध्ये शेषरावच्या अंगाला एका बैलाच्या शिंगाचा कोंबा बसला. तसा तो दुमता तिमता कोलमडला. मग राग आला तर मग हातातल्या काठीनं खमाखम परधान्याची पाठ झोडायला लागला. काय झालं? आपलं काय चुकलं? परधान्यास काही कळायचा पत्ता नाही. धरपडा तरफडा तो इकडचा तिकडं तिकडचं इकडं पळायला लागला. व्यसनीस तणावा बसला तर नाकाडातून रक्त टपकायला लागलं आणि तोंडातून फेसकट पाजरायला लागलं. सोडा पिच्छा, मूक जनावर ते, त्यास काय कळतं? चला द्या नेटा गोण्यास, असं शिवा म्हणाला. मग शेषरावने दम टाकत काठी फेकली. शिवाने पुढच्या बाजूने धुरे उचकाटले. तसं शेषरावने पुढच्या बाजूने गोण्यास रेटा दिला. कापसाचा गोणा मागे सरकत सरकत गेला. असेच 2-3 हिसके दिले. गोणा मागे सरकवला, मनाजोगा केला. पुण्यांदी बैलाच्या खांद्यात जोखड कोंबलं आणि शिवा धुरीवर बसला. डुगू डुगू गाडी सुरू झाली. शेषरावने काठी खांद्यावर आडवी केली. त्यावर दोन्ही हात लोंबकळून तो चालायला लागला. मनातल्या मनात विचार करायला लागला. गाडी वक्ताच्या आत फेडरेशनवर पोचाय पाहिजे, नंबर पडाय पाहिजे, काटा व्हाय पाहिजे, बोनस भेटाय पाहिजे. अग्रिम बोनस. सरकार चांगलंच कनवाळू आहे. शेतकऱ्याची चिंता करते. अग्रिम बोनस देते. क्विंटल मागे 50 रुपये. म्हणजे 7 क्विंटल मागं किती? 100 वेळा हिशोब केला होता. त्याच्यानं ध्यानात आहेच. 7 5 35 म्हणजे 350 रुपये. तेवढाच फायदा. कडकीत धडकी, दुखात सुख. येरी तरी आवंदा कापूस काही मनाजोगा झालाच नाही. गेल सालच्या मानानं चांगलीच ढोंग बसली. याच 5 एकर वावरात 40 क्विंटल कापूस घेतला मागला दिसा. आता लगेच तडक 7च क्विंटल. समधी ठोंग बसली. पण कोणास काय सांगावं? सांगलं ते पांगलं, नाही सांगल तेच चांगलं. हा वावराचा उदीम म्हणजे एकदम बेभरोशाच्या गोष्टी झाल्या आता. म्हणायला आहे पण काही फायदा नाही. चिमणी खोप्यात जीव धोक्यात, अशी गत झाली बेत्तर. असा विचार मनात सुरू. पुढं गाडी चालली होती डुगू डुगू. तर कशी न काय एकदम एका चाकाची धाव सुटली तशी चाकाची आरी पाटी काडकनी मोडली. झिलप्या झाली. खाडकन गाडी एका आंडोगानं आखावर आदळली. गाडी आदळली तर शिवाचा एकदम असा तोल गेला आणि रपकन चेंडूसारखा तो फेकला गेला. चांगलाच आरमोडा झाला. तिथं बांधावर गवत होतं म्हणून बरं, नाहीतर दगडावर डोकं आपटून कवटी टिचली असती आणि त्यास वाटायला लागलं मुका मार लागलाच होता. पण बरं झालं, हात पाय टिचरला नाही. म्हणताना त्यातल्या त्यात मनातल्या मनात समाधान पावला. अरे रामा 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 म्हणत गाडी मागून चालणारा शेषराव तनमनाने थरकापून गेला. डोक्यात त्याच्या भोवळ दाटाळून आली. तर मग काय,
मटकन खालीच बसला. ही काय बिलामत आणली देवा, गाडीचं चाकाडं मोलडं, ज्याचा कट्टाळा त्याचा उट्टाळा. त्याचं छाताड धडधडाय लागलं. खाली पडलेला शिवा लचकत मुचकत उठून उभा झाला. हात पाय हलवून पाहिले, कुठं काय मोलडं बिलडं तर नाही याची खात्री करून घेतली. मग जीवाचं दुखणं विसरून गाडी मोर झाला. नेट लावून बैल जोखड्यातून मोकळे केले. ते मोकळे झाल्यावर पुन्हांदा शेपटी पाय झटकाय लागले. थोबाडानं जांगेत खाजवाया लागले. शिवाच्या मनात आलं, माय मी या गोचिडं गोमाशा खेव देतात. बिचाऱ्या अवतास असतात. गाडीच जुतलेल्या असतात तेव्हा मुकाट्या चावे सोसतात. गोमाशास लुचू देतात. काय ताप सोसतात असं वाटून तो कळवळला. पाय झाडतानी बैलाच्या खुरांचा ताड ताड खाड खाड असा आवाज व्हायला लागला. तर त्याच्यानं शेषरावचे कान किटले. दाताखाली खडे रगडल्यावानी व्हायला लागले. कसं करावं रे शिवा आता, त्यानं करवदल्यावानी विचारलं. हातातली काठी उगीच भुईवर मारल्यावानी आदळली. अशी हिंमत नका सोडू तुम्ही. मनाचा गटाना बी नका करून घेऊ. होतच असते इचकडोना. तुम्ही थांबा इथी, मी चाक आणतो हालून. कोणाकून? भुयारातून बोलल्यासारखा शेषरावच्या गळ्यातून आवाज सुटला, खोल खोल. म्हणताना घसा खाकरून थुंकला. आणतो रामराव शिराळ्याकून, नाही तर नाजूकराव बापूकून. तुम्ही थांबा, बैलावर ध्यान ठेवा. असं म्हणताना शिवा घोड सावरत माघारी वळला. अंगाचा मार विसरला. धूम गाववाट्यानं पळू लागला. कवाच्या मवा शेषराव गळाठल्यावानी उठला. पाठीवर रपका बसल्या, मनका मोडल्या सापावानी झाला होता. आरमोडा बैलाजवळ गेला. ते एका झुडुपास बांधले अन आपण तिथंच बांधायला डोकं देऊन कलंडला. आभाळास डोळे देऊन रिकामा रिकामा झाला. डोळ्यात आभाळ, आभाळात डोळे, एक जीव झाला. मनात चिंता, विचार वारूळ फोडल्या मुंग्यासारखे झाले. अर्धा पाऊण घंटा झाला तरी शिवाचा पत्ता नाही. 1-1.5 घंटा झाला तरी शिवाचा मागमूस नाही. आता उठून उभा झाला. एअर झरा घालाय लागला. व्याकुळ डोळ्यांनी गाव वाट पाहायला लागला. रस्त्याचा येता जाता माणूस थोपवून धराय लागला. थांबा हो, आमचा गडी गेलाय गावात. चाक मोलडं तर दुसरं चाक आणायले गाडीचं. आख उचलून लागा, चाक बसवू लागा. पण दुसरं चाक कुठे आहे? खोळंबली माणसं विचारू लागली. थांबा, आमासे येतच असेल आमचा मैदार. म्हणता म्हणता 4 वाटसरूस संगाळले. बऱ्याच वेळानं घनंगडी फिरवल्यावानी शिवानं चाक लोटत आणलं. काऊन उशीर केला रे शिवा? शेषरावनं विचारलं. रामराव शिराळे गाडी घेऊन वावरात गेला होता कामठ्यात. टोले खात कामठ्यात जावं लागलं. तिथून गाडीचं चाक काढलं. हेलपाटे खात तसा इकून इकडीच आलो. चला घेऊ बसून. म्हणताना सगळे तुंबाळले माणसं सरसावले. हा हू करून गाडी उचलली. चाक बसवलं. मोडकं चाकाचं मडं तसंच कापसाच्या गाडीवर टाकलं. आता येता येताच तिकडून चाक जोडून आणाय पाहिजे. बैल जुतले. पुन्हांदा गाडी खुटरुटू करत सुरू झाली. आता दिवस कलंडू लागल्यासारखा दिसत होता. झाडाच्या सावल्या लांबच्या लांब पसरल्या होत्या. दामट गाडी असं मागून चालणारा शेषराव म्हणायला लागला. त्याने धामाच लावला तर धामधूम करून शिवा शेपट्या पिरगाळायला लागला. फेसरी आलेले बैल नेटाने धावायला लागले. तर त्याच्यानं शेषरावचं मन आणखीनच धास्तावलं. अरे बाबाच्या नाना, गाडी दामटू नको. पुन्हांदी आरेपाठे मोडायचे. चालू दे बापा आरामानं. फाटा येवस्तर मग सन्या हान आरमानानं. असं करवादून शेषराव बोलला तर इकडं आड तिकडं विहीर असं झालं. दामटावं तर म्हणतात आरामानं हान, आरामानं हानावं तर म्हणतात दामट. बैल गळाठले होतेच. शिवाचाही बैलात जीव होताच. म्हणताना शिवाने कासरे सैल केले तसे बैल सैल झाले. होंडा बैल पांडाखाली असे चालायला लागले. एकदाची गाडी फाट्यावर आली. आता डांबरी सडक लागली. म्हणताना शिवाची धामाधूम सुरू झाली. बैलांच्या पायास गती आली. कवायतीला
चालावीत तशी बैल दिमाखात चालायला लागली. खुरांचा टापटूप आवाज घुमाय लागला. डांबरी सडक. आता पांदन वाटेसारख्या खोंगाळ्या नाहीत, एकाऱ्या नाहीत, दगडगोटे नाहीत, सवान घोटलेली वाट. गाडी तालावर चालायला लागली. मागे चालणारा शेषरावही धान धरून उडी मारून गाडीवर बसला. मनात धाकधूक धाकधूक. दिवस मावळायला लागला. गाडीचा नंबर लागतो का नाही, बोनस मिळते का नाही, काळजीचा भुंगा असा काळीच पोखरायला लागला. गाडीचा नंबर लागते का नाही कोणाच माहीत. नाही लागला तर माय मी एवढा कातोडा करून सन्या काय फायदा. अहो लागलच हो मालक. दिवसाची तारीख किती वाजता बदलती. शिवानं मागं पाहत विचारलं. किती. रातच्या 12 वाजता. 12 वाजेपासून मग उद्याची तारीख सुरू होती. अरे हाव गड्या, हा पॉईंट मपल्या लक्षातच नव्हता आला. 28 तारखेला इकरीला येणाऱ्या कापसालेच बोनस भेटणार आहे असं कापूस पणन महासंघानं जाहीर केलं. तेव्हापासून काय धास्तावला होता मपला जीव. आपण बसलो वावरातले काम करत. गर्दी कमी झाल्यावर इकू म्हणलं कापूस तर ते आपल्या चांगलटी येते का काय असं वाटायला लागलं होतं. म्हणताना गाडीवर बसलेला शेषराव एकदम निर्धास्त झाला. सुखाहून सुख झाला. तेच तर म्हणतो मी, त्याच्या बापाले घेणं भाग आहे आपला कापूस. मग नाही जात म्हणायचा आपला बोनस. तेवढाच 350चा लाभ. येरी आपल्याला काय आशा राहती. नोकरीवाल्यावानी पुन्हा आपण का संप करू शकतो का हरताळ करू शकतो आपल्या मागण्यांसाठी. रस्त्याने भुर्र करत ट्रक्स जात होत्या, जीप कारी जात होत्या, फटफट्या जात होत्या. झकपक कपड्यातील तालेवार माणसं त्यावर दिमाखात स्वार झालेली. सूट बूट घालून चष्मे लावून बसलेली ही माणसं दुसऱ्या दुनियेतली वाटत होती. आपल्या दुनियेतली नाहीतच ही. आपली दुनिया माती खायाची, ही दुनिया मलई खाणाऱ्यांची. 10व्या वर्गात शिकताना आपण पूर्वीची चातुर्वर्ण समाज व्यवस्था शिकलो. मास्तर शिकवायचा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र पहिले 3 वर्ण, 4थ्या वर्णावर अत्याचार करायचे, त्याचे शोषण करायचे. तेव्हा आपणात 4थ्या वर्णाची किवी यायची. पण आता आपल्या देशात नवीन 4 वर्ण उदयास आलेत. पुढारी, व्यापारी, कर्मचारी आणि शेतकरी. आपण 4थ्या वर्णातले. बळीचे बकरे लुचू खाऊन राहिले आपणास सगळे. सरकार योजना आखते आपल्या उद्धाराच्या, पण हे मंदातरे सगळा रस आपण पिऊन घेतात आणि चिपाडचो काय आपल्या हाती देतात. आज आपण बैलाच्या उरावर बसून तालुक्यात चाललो, पण हे व्यापारी, ही नोकरशाही, हे पुढारी आपल्या उरावर बसले आहेत. आपण वडतो त्याचा भार. आपण बैलच 2 पायाचे बिनयसनीचे, पण कासरे त्याच्या हातात न दिसणारे अदृश्य. काय कुबेरावानी हे लोक जागतात आणि काय आपली जिंदगानी पंक्चरल्यावानी. मरमर काम करा, रात्रंदिवस राबा, तरी अंगावर फाटकेच कपडे. मायमी आपला बाप इतक्यांदी राबला, पण काय सुख भोगलं त्यानं, तसा पंक्चर होऊन मेला. आपण बी एवढं राबतो, पण पळसास पानं 3च. 4थं 5वं पान काय फुटत नाही. आपल्या बापाची इस्टेट कमी करून राहिलो, भर काय त्यात पडतच नाही. सदा निभे दुःखी. असा विचारचा भुंगा चालला मनाचा बासा पोखरत. त्याच्यानं शेषराव एकदम व्याकुळला होता. उंदरानं भुईच्या पोटात बीळ पोखरावं तसं मनात आतल्या आत काहीतरी पोखरत होता. वेदनेचा उकीर उठत होता. एकदाची जिनाजवळ गाडी आली. जिनाच्या आवारात गाड्यांची ही तोबा गर्दी, जशी अमरदास बाबाची जत्राच. 28 तारखेला कापूस घेतल्या जाणार, त्यालाच बोनस म्हणताना संधीचा फायदा घेण्यासाठी गावोगावचे शेतकरी धावत पळत आले होते. आपण गर्दी कमी केल्यावर अवधीनं कापूस विकू असं शेषरावानं ठरवलं होतं. पण इथं उलटच. ज्याच्या भेव त्याचाच खेव. गाड्याच गाड्या. जिनाच्या आवारात मावत नव्हत्या. बोनस मिळणार, तेवढाच फायदा होणार म्हणताना खेडे पाडे उलटले. सगळीकडे गाड्या, बैल, माणसं यांची हाय तोबा गर्दी. मुंग्यांचं वारूळ फुटल्यावानी माणसाचं वारूळ फुटलेलं. रस्त्याकडेच्या हाटेला गच्च गर्दी भरलेल्या. जिलेबी भजी तळणं सुरू.
त्याचा घमघमाट आवारात सुटलेला. संधीचा फायदा घेण्यासाठी काही उघड्यावरच हॉटेलात थाटलेल्या 4 चाकी लोट गाडीवर स्टोव झणझणून चहा पाण्याचा धंदा जोरात आला होता. शेषरावची गाडी फाटकाजवळ आली तर फाटक बंद. आधीच्या 8-10 गाड्यांसमोर ताटकळत उभ्या शिवाने गाडी मागे गाडी थांबवली. अहो पाहुणे, गाडी काऊन बाहेर घाला ना आत. अरे कशी घालावात, फाटक बंद केलं वॉचमनने. पुढचा गाडीवाला. आमचे बैल तंगाडून पडले रिकाम्या राणी. त्याच्या पुढचा गाडीवाला. फाटकच उघडून नाही राहिला भला माणूस. त्याच्याही पुढचा गाडीवाला. काऊन ते म्हणत शेषरावने खुटल्यावर एक पाय दिला. दुसऱ्या पायानं चाक चाचपून दुसरा पाय दिला आणि मग खाली उडी घेतली. त्यो रगेल थुत्तराचा वॉचमन म्हणते, टाईम झाला, आता नवीन गाड्या काही घेतल्या जाणार नाहीत. असं उभं असलेले दोघे तिघे बोलले. शेषरावने पाहिलं. ते त्याच्यासारखेच खेड्यापाड्यातले शेतकरी होते. ग्रस्त झालेले, मळक्या कपड्यातले, चिंता काळजीने धास्तावलेले, वाघाने लुचवून सोडल्या गरीब गाईसारखे झालेले, कफल्लक, हडाडलेले. कुठे आहे वॉचमन? चला आपण विचारू त्याले. अहो पाहुणे, काही फायदा नाही होणार. आता लोक लई लोणी लावलं आम्ही त्याले, तरी तसाचा तसा आटरेल हाय. पगळायचा पत्ता नाही. हा म्हातारा वतारा माणूस हराळखेड्याचा. पाय पडला त्याच्या बापासारखा हा म्हातारा, पण याले बुक्का मारला त्यानं. लात मारून ठोकरलं याले. 5 क्विंटलावर बोनस मिळावं म्हणून धरपडा तरफडा करत आला. त्या वॉचमनच्या पाया पडला तर त्याने लगी याले मारलं, असं एकानं सांगितलं. शेषरावनं पाहिलं. म्हातारा शेतकरी मुळूमुळू रडत होता. मध्येच खोकत होता. नाक वरपत होता. बेहाल झाला होता. त्याची अवस्था पाहून शेषरावचं डोकं तडकून उठलं. हातात काठी होती तर मूठ आवळल्या गेली. त्या काकास मारलं तेव्हा तुम्ही काय तिथोर पाहत होते का? तुम्ही काऊन नाही हात उखळून फेकला त्या हरामखोराचा? शेषरावच्या आवाजात जसे निखारे उठले. आता काय करता राव, आपल्या नशिबातच हाय ही ठोकरा ठोकरी. हे एका दिवसाचं काही हमेशाचंच गारानं आहे. कुठं बिजा आपल्या नशिबात ठोकरा ठोकरी आणि पुन्हांदी सनकीपणा दाखवून आपलेच 3:13 वाजायचे. आपण काय उठावन करू शकत नाही. मागला दिसा असंच एका कंडक्टरनं पैसे वापस दिले नाही. मागाय गेलो तर शिव्या द्यायला लागला तर गुच्चागुच्ची केली. मग काय, साल्यानं मपल्या अंगावर तिकिटाची पेटीन पैशाची थैली भिरकावली आणि ठेसनात गेला तर तिथे पोलिसाईनं मपलीच पिटाई केली आणि 500 रुपये दंड घेतला. आपल्या पाठीशी का सरकार हाय? कर्मचाऱ्याच्या पाठीशी हाय. पुन्हांदी कोर्ट कचऱ्या करण्यास आपल्याजवळ काय हाय? असं म्हणून सांगणारा शेतकरी त्या आठवणीने गलित गात्र झाला. शेषरावलाही ते पटलं. करून तो पुढे सरकला. तशी शिवाला काळजी वाटली. जरा सबुरीनं घ्या मालक, सनकीपणा नका दाखवू, तो म्हणाला. शेषराव वॉचमनजवळ गेला. का हो वॉचमन साहेब, उघडा ना फाटक, गाड्या घ्या ना आमच्या आत. जमणार नाही. काऊन ते? टाईम झाला. आजच्या दिवसापुरतीच मोलत होती. आता तुमच्या गाड्या उद्या आत घेतल्या जातान. अरे हो गड्या, उद्याचा दिवस तर रात्रीच्या 12 वाजेपासून सुरू होते ना. तुम्ही आताच कसं काय बंद केलं तर फाटक? असं शेषरावनं रागात विचारलं तसं भोवताली उभे असलेले शेतकरी एकदम करंट लागावं तसे सावध झाले. अरे हो गड्या, उद्याचा दिवस तर रात्रीच्या 12 वाजेपासून सुरू होते ना. तुम्ही आताच कसं लावलं फाटक? रात्रीच्या 12 वाजे लोक येल गाड्या घ्याव्याच लागतात. असं म्हणत सगळेच्या सगळे पुढे झाले. एक वाळका, दुसरा दाढी वाढलेला, तिसरा फाटक्या कपड्यातला, चौथा मातकट तोंडाचा, सगळेच्या सगळे पुढे झाले. दार उघड, फाटक उघड, असं म्हणायला लागले. काही फायदा होणार नाही. आतल्या बाजूनं स्टूलावर बसलेला वॉचमन गुरमीत बोलला. काऊन ते? मले साहेबाची ऑर्डर आहे. गाड्या आत घ्यायच्या नाहीत, फाटक बंद करायचं. मग आम्हाला साहेबास भेटू दे. साहेब बाहेर गेलेत फटफटी घेऊन. आम्ही पोलिसात कंप्लेंट करू. कोणीतरी धमकी दिली तसा वॉचमन बेरकी हसला, म्हणाला. आता पोलीस काय करणार आहे तिथं येऊन? म्या का चोरी केली? तशी माणसं आरबळण गेली. काय करावं काय सुचेनासं झालं. तसा शेषराव एकदम नरम झाला. एका शेतकऱ्यास बाजूला घेऊन म्हणाला, याले साहेबागिबानं काही सांगेल नसावं बहुतेक. हात चहा पाण्यासाठी मुद्दाम आडून घ्या लागला बहुतेक. फेकूयाच्या पुढी 5-10 रुपयाचा तुकडा.
अहो साहेबानं सांगितल्या बगर एवढी कोंडी करू शकते का ते भैतान्या थुत्राचं वॉचमन. सगळ्याची सांगड असती यायची. व्यापाराच्या झोड्या लेंड्या कापूस हे फेअरमध्ये घेतात. आपला सुपर फेअरचा लेंड्याच्या भावात घेतात. व्यापाराच्या फाऱ्या वाढवून देतात. समदे लेकाचे चुरूचुरू खातात. खा म्हणाव. भरावं लागन देवाच्या दारी. हळाकळा लागतान. मरतानं हात पाय खोरू खोरू पैसे खाणारे औंदाचा साहेबच जरा बेकार आहे म्हणतात. गेलं सालीचा शेतकऱ्याचा लय कनवाळू होता. असतातच असे काही काही तांदुळात खडे. प्रत्येक खात्यातच आता लाच खाऊ झाले. कुठं बिजा पैशा बिकार काम होत नाही. अरे पण यायले सरकार पगार देते ना. फुकट करतात का काय हे काम. कणकण पगार घेतात. पण जिकडी तिकडी खुडन खाऊ पैदा झाले गाजर गवतावानी. वावरात जसं समद गाजर गवत पीक खाऊ टाकते तसा हे समदा देश खायला लागले. समधी माणुसकी खायला लागले. हंटर मारायला पाहिजे एकेकाच्या पैसे मागणाऱ्यांच्या. असं म्हणून एका शेतकऱ्याने कर्कडदात खाल्ले. सगळे संतापले. पण जाऊ द्या, आपली गरज आहे ना. आलडा धरी पडलीले तशी गज झाली आपली. चारा त्याले हाटेलात नेऊन जिलेबी भजे. माय मी आपण शिळे तुकडे मोडा आणि या चोरायले जिलेबी भजी चारा. आता काय इलाज आहे. मग शेषराव पुढे झाला. फाटकाच्या पलीकडून स्टुलावर वॉचमन बसला होता. पाण्यात भिजवल्या तागाच्या धांदीवानी टर्र आटरला होता. अहो वॉचमन साहेब जरा इकडे या. शेषराव अलीकडून म्हणाला. काय काम आहे. वॉचमनने पलीकडून विचारलं. चला जिलेबी भजे खाऊ. असं शेषराव म्हणाला तर त्याच्यानं तो तिकडे एकदम खुल्ला. पण चेहऱ्यावर काही तसं दिसू दिलं नाही. चला हो, ही काय जवळच आहे हॉटेल. तुमच्याच्यानं मले बी खाण्यास मिळतात जिलेबी भजे. चला चला, ही काय हॉटेल. असं म्हणता वॉचमन सुटल्या भारासारखा सैल झाला. हाव चला चला म्हणताना वॉचमननं फाटक उघडलं. पुन्हा लावलं. अहो पण एक करा, आमच्या एवढ्या गाड्या आत सोडून द्या. बैलाच्या खांद्यावर जू आहेत. समद्या माना आखडून गेल्या त्याच्या. वाटल्यास नंबर टाकू नका, पण बैलास मोकळं करू द्या. पाय फाय झाडू द्या. चारा चाबलू द्या. तेवढा तिसवाटा मिळेल मुक्या पराण्यास. असं शिवा म्हणाला हात जोडून गयावया करायला. तसा हातातला सोटा बगले धरून वॉचमन म्हणाला. ते समद करतो, पण मी म्हणतो ते ऐकावं लागेल तुम्हास. ऐकू ऐकू सांगा सांगा. सांगा सांगा नाही, काय मागायचं ते मागा म्हणा. असं घोळक्यातील एक शेतकरी म्हणाला. हुशार आहेत ते. याले म्हणता डोकसं. असं म्हणून वॉचमन दिलखुलास हसला. उघडा ना मग फाटक. तुमचं काय ते पाहून घेऊ. शेषराव म्हणाला. तुम्ही सध्याच्या गाड्या इथे बाहेरच सोडा. आपण तिकडून आल्यावर तुमचं समद बरोबर करू. तुम्ही बिनघोर राहा. चिंता नका करू. बिनघोर राहा. असं म्हणता तसं करतो. सोडा गाड्या या बाहेरल्या पटंगणात. मी येतो वॉचमनसोबत जाऊन. असं शेषराव म्हणाला. म्हणताना शेतकऱ्यांनी गाड्या बाहेर सोडल्या. बैल मोकळे केले. त्याच्या पुढ्यात चाऱ्याच्या गवताच्या पेंड्या मोकळ्या करून सोडल्या. बैलांनी अवघडून गेली शरीरं मोकळी केली. पुढ्यातला चारा शेपट्या हलवत चावलाय लागले. खाता खाता शेपट्यानं अंगावरच्या गोमाशा उठवायला लागले. गाड्यासोबतचे शेतकरीही बैलासारखे सैल झाले. वॉचमन फाटक उघडाय नानागुना करत होता. त्याच्यानं सगळे धास्तावले होते. मनावर ताण आला होता. विजेच्या खांबाच्या तणाव्यासारखी सगळ्यांची मनं तन्नावली होती. मग साऱ्यांनी आता सुटकेचा सुस्कारा टाकला. कोंडाळं करून सगळे गप्पा मारायला लागले. वॉचमन सारखा शेषरावच्या कानीपाठी लागला होता. त्याला हॉटेलात घेऊन जाणं भाग होतं. काहीतरी चारणं भाग होतं. तू बाई शिवा, आम्ही येतो. असं म्हणून शेषरावने काठी शिवाकडे फेकली. काठी झेलून शिवा बाणसात गप्पा छाटाय बसला. शेषराव आणि वॉचमन हॉटेलाकडे पाय उचल झाले तर तेवढ्यात भुर्र करत 2 ट्रॅक्टर आले. एक निळ्या रंगाचं, दुसरं पिवळ्या रंगाचं. मागे ट्रॉल्या जोडलेल्या गामन म्हशीसारख्या खचाखच कापसानं ठासून भरलेल्या ट्रॅक्टर पाहून वॉचमन पुढं चालत होता तर मागे पळत गेला. चटकन फाटक उघडलं. ट्रॅक्टर आत गेले. त्याने पुण्यांदी फाटक लावून घेतलं. का हो वॉचमन साहेब, ह्या ट्रॉल्या कशा काय आत जाऊ दिल्या. त्यो वरच्या लेवरवरचा घोटाळा घोर हाय.
झेडपी सदस्याच्या भावाच्या ट्रॉल्या आहेत त्या. अरे पण त्या कशा काय जाऊ दिल्या? एक शेतकरी खवळलाच. त्याची पहिलाच नंबर लागेल आहे बाबा. पण तुम्ही बी काही चिंता करू नका, तुमच्या गाड्यावर बी टाकतो ना नंबर. गाड्या आत सुटेल असो का बाहेर, आजच्या तारखेचा नंबर महत्त्वाचा आहे, तो पडतेच, तुम्ही विनघूर राहा. पुढाऱ्याच्या भावास इतका कापूस झाला ह्या नापिकीच्या काळात, एकानं विचारलं. अरे त्याच्या वावरात पिकेल थोडाच आहे तो, अडल्या नडल्या कास्तकाराईकडून कमी भावात घेल आहे त्यो, नगदी पैसे देऊन नड भागवून. दुसरा शेतकरी. काही बारक्या चिरक्या बाजारात बशा व्यापाऱ्याकडून घेल हाय, सर्व्याच्या झोड्या लेंड्या फकड्याचा. थर्ड क्लास कापूस, आता तो चांगल्या भावात इकल. तिसरा शेतकरी. म्हणजे हा व्यापाराचाच कापूस आहे म्हणायचा. पहिला शेतकरी. एरी काय तर मोठा व्यापारी हाय त्यो, लाखो रुपये नफा कमावते कापसाच्या धंद्यावर आणि बोनस बी घेते. सरकारनं शेतकऱ्याच्या फायद्यासाठी एकाधिकार केला आणि हा खोटा शेतकरी, हा व्यापारी त्याचा फायदा घेते, सरकारकडून बोनस बी खाते. चला चला आपण जाऊन येऊ, असं म्हणून वॉचमननं घाई केली. तसा शेषराव त्याच्यासोबत निघाला. दोघे हॉटेलात आले, बाकड्यावर बसले. काय खाता? शेषरावनं विचारलं. सांगतो ना, 100 गिराम गरम भजे, 100 गिराम जिलेबी आंड्रे पोट्ट्या, अशी वॉचमनने ऑर्डर उठवली. मग शेषरावकडे वळत त्यानं सांगितलं, गोरेगावहून हाफ डाऊन करतो, जेवणाचा काही मेळ लागत नाही, आता चांगली सपाटून भूक लागली म्हणे तो. पोऱ्यानं भजी आणि जिलेबी आणली. ती वॉचमननं आपल्यापुढं ओढून घेतली. तुम्ही काय खाता, असं त्याने शेषरावला विचारलं. शेषरावनं खिशात हात दिला, पैशाचा अंदाज घेतला. खिशात फक्त 10 रुपये होते. त्यातले वॉचमनच्या बिलाचे किती होणार काही सांगता येत नव्हतं. आपण खावावं तर बिल वाढील, मग सण्या हॉटेलवाल्यास काय दाताडं पाडून द्यावावं. वॉचमन गपागप की खपाखप खायला लागला. खरं म्हणजे आपणही जिलेबी आणि भजी खावी तसं वाटत होतं. तोंडाची लाळ सुटत होती, पण पैशाचा मेळ नव्हता. म्हणताना इलाज नाही, बसदाताचं पाणी गिळत. वॉचमन गपागप की खपाखप खात होता. शेषराव भिडून टोकणी लागत होता. पाहताना त्याला एक आठवण ठोकरायला लागली. एकदा मुंगाच्या घाती आपण मुंग इकाय नेले होते. औंदाच्या सालचीच गोष्ट. 8 दिवसापासून पोतडे आडतीत पडून होते. त्याचा काटा काही होत नव्हता. आपण जर्जर झालो होतो. 2 चक्रा तालुक्यात घातल्या होत्या. 4थ्या चक्रेत पोतड्याचा काटा झाला होता आणि 5व्या चक्रीत पैसे मिळाले होते. तर दुसऱ्या चक्रेत आपण हात हलवत रिकाम्या खिशानं उदास मनानं घरी गेलो होतो. निघताना बारक्या पोरानं तालुक्याहून भातका आणाय सांगितली होती, जिलेबी आणि शेवचिवडा. पण त्या चक्रेत आपल्याजवळ भाड्यापुरतेच पैसे होते. मुंगाचे पैसे भेटलेच नव्हते. काम खोळंबून पडले होते. गव्हाचं बियाणं आणायचं होतं, खताचा मेळ लावायचा होता. पण नुसतेच रिकामे हेलपाटे होत होते. मोंढ्यातले व्यापारी ठाक लागू देत नव्हते. शहरात पुण्यांदा कशाची तरी हरताळ होती. तर त्या दिवशी आपण पुरेच कावलेलो, पिसाळ्या भदाडलूच्या कुत्र्यासारखे झालेलो. घरी गेलो. बारकं 8 वर्षाचं पोरगं जवळ पळत आलं. पायात घोटाळत विचारायला लागलं, बाबा बाबा आणलं का भातकं, आणलं का भातकं. पण आपलं त्याच्याकडे लक्षच नाही. आपण शिव्या देत होतो आपल्या नशिबास, कंगालपणास. मस्तक कसं थाऱ्यावर नव्हतंच. अंगाची नुसती काहिली व्हत होती. मस्तकाची शीर तडतड उडत होती. पोरगं पुन्हा पुन्हा विचारत होतं, आणलं का भातकं, आणलं का भातकं, भातकं पाहिजे, हे भातकं, घे भातकं म्हणताना खप्पाखप पोराच्या पाठीत बुक्के, गालात थपडा मारायला लागलो. पोरगं आस्ताळून उठलं, जीवाच्या आकांतानं बोंबलायला लागलं. बायको त्यास सोडवण्यास मंदात आली तर तिले बी लाथोळी खुंदळायला लागली. सगळा राग बायकोवर पोरांवर काढला. आरमोडे झाले. अनाज आज या चोरास जिलेबी आणि भजे खाऊ घालायला लागलो. जे पोटच्या पोरास नाही ते या चोरास द्यायला लागलो. किती मरमर करतो आपण, रात नाही दिवस नाही राबत राहतो आणि हरामखोर मलिदा खातात. 15 दिवसाआधी बायको कापसाचं गठुडं घेऊन येत होती. लेंडी नाल्याजवळ निसरडी पांदणवाट. लवणात उतरताना तशीच रपकन आदळली तर तिच्या कमरेचा मनका ढिल्ला फसक झाला.
आरमोडी झाली. तिचं अंग अजून बी ठणकत असते, कण्हारत असती आणि तिले दवाखान्यात नेणं झालं नाही. आणि या काळा बाजार करणाऱ्यास, या वॉचमनास असे खाऊ घालायला लागलो. आपण तर निरानाम मेंगे झालो आता. याच्या विरोधात काऊन उठावन करत नाही आपण? आपले कास्तकार भाऊ, आता उठावन केल्याबिगर आपलं काही खरं नाही. तोंड दाबून बुक्क्याचा मार सोसणं बस झालं आता. पहा कसा खाऊन राहिला दुष्काळातून आल्यावानी चोट्टा चोर हरामखोर. वॉचमननं पोट भरून ढेकर मारली तशी शेषरावची साखली तुटली. किती बिल झालं? शेषरावनं मेल्या मनानं हॉटेलवाल्यास विचारलं. जीव तिळतिळ तुटत होता. 10 रुपये. शेषरावने 10 रुपये दिले. आपल्या तंबाखूचे पुडीले बी पैसे नाही उरले आता. चाराने बी नाही उरले आता. सगळं यानंच खाल्ले. त्याचं मन आतल्या आत पीळ उकलल्या दोरासारखं झालं. चला म्हणताना वॉचमन उठला. सठ्ठ खाऊन ढेकारत होता. वखतो काय असं वाटत होतं. तो पानपट्टीजवळ गेलाच नाही. कापायचा आपणासच. आणि आपल्याजवळ आता कवडी बी नाही. मागावं लागतं कोणापाशी उसने, पण कोण देणार आहे? उघड्यापाशी नागडं गेलं, सारी रात हिवानं मेलं. तर तेवढ्यात कोंडाळ्याने बसलेले शेतकरी धावत धापाळत आले. काय म्हणते वॉचमन? घेतो म्हणते गाड्यात, टाकतो म्हणते नंबर. हां, घेतोय का? टाकतोय नंबर? होईल आपल्या कापसाचा काटा? भेटेल आपणास बोनस? काय म्हणते तो? अजून काय म्हणाला नाही आटारण्या. 10 रुपयाले तडी दिली. बंब जिलेबीन भजे खाल्ले डकोस्तर. मग आता नंबर टाकून दे म्हणा, गाड्या आत घे म्हणा. तर वॉचमन इकडेच आला. कंदी टाकता गाड्यावर नंबर? आजची तारीख पडाय पाहिजे राजे. हो, बोनस भेटाय पाहिजे आम्हास. शेषरावनं तुंतुनं वाजवलं. त्याच्यासाठी डायरेक्टच बोलू? तशी तुम्हाला आयडिया दिलं आहे मंगवाशी म्या. बोला, काय ते स्पष्ट बोला. इकडे तिकडे पाहात सावध नजरेने वॉचमन म्हणाला, प्रत्येक गाडी परत मले 50 रुपये द्या, म्हणजे ताबडतोब टाकतो नंबर. बोनसाच्या तारखीतून नाही हुकू देत तुमचा कापूस. पुन्हा सुपर ग्रेड पाहिजेच असतं तर त्याचा रेट अलग. तसे सगळे शेतकरी एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले. काय बोलावं काय करावं त्यांना सुचेनासं झालं. करायचा का कोणाचा सांगा, पण पहिल्यांदा 50 रुपये काढा, गाड्यावर नंबर टाकायचे. असं म्हणून तो पानाची पिचकारी बाजूला थुंकला, लाल भडक रक्तासारखी. तसं शेषरावचं रक्त एकदम खवळून उठलं. कापसाच्या गंजीस आग लागावी तसा वनवा आतल्या आत, मनातल्या मनात. काय होतंय, आपण काय करतोय त्याला काही समजलंच नाही. त्याने एका हाताने वॉचमनची गच्ची पक्की आवळून धरली आणि दुसऱ्या हाताने तो ताड ताड वॉचमनचे गाल सजवायला लागला. वॉचमनला असं काही वाटलंच नव्हतं. तो बेसावध होता. तर जोर जोरात ओरडायला लागला. तसे भोवतीचे सगळे लोक धावत पळत इकडे आले. शेषरावने आता खालच्या बाजूने त्याच्या पायावर अशी आडवी लाथ घातली आणि त्याला रपकन खाली पाडलं आणि लाथोळी त्याला खुंदळायला लागला. बेभान झाला. डोळे लाल गुंजार इंगाळासारखे झाले. मस्तक तव्यासारखं तापलं. अंगातल्या सगळ्या नसा गरम जळायला लागल्या. त्याच्या डोळ्यापुढं भातकं मागणारं आणि त्याच्या बदल्यात आपलं मार खाणारं पोरगं येत होतं. लेंडीच्या काठावर रपकन आदळलेली बायको येत होती. मार खाणारा वॉचमन आता चांगलाच आरमोडा झाला होता. पालीच्या तुटल्या शेपट्यासारखा भुईवर बेहाल वळवळ करीत होता. काय झालं? दूर उभे असलेले घोळका पाहून पळत आले. शेषरावला आवर घालत विचारू लागले. यानं गाडीवर नंबर टाकायचे पैसे मागितले होते. ते पैसे देणं सुरू आहेत. कारण माहीत असलेल्या शेतकऱ्यांनी कारण माहीत नसलेल्या शेतकऱ्यांना माहिती पुरवली. अरे मंगसने आपण काय ती तोर पायता, आपण बी द्या ना पैसे. आपणास बी मागितले होते यानं पैसे. होऊ दे त्याची आरमान, भरू दे त्याचं पोट. म्हणताना एकच कल्लोळ उठला. सगळीच्या सगळी गर्दी वॉचमनला खुंदळायला लागली. सरकार पैसे देत नाही का बे तुला? फुकट काम करतो का रे चोरा लाथ? नासुकला नंबर टाकायचे पैसे मागतो सापट. आमचा पैसा का हरामाचा आहे काय? बुक्का मारा.
द्या, त्याला पैसे द्या. असा एकच हलकल्लोळ उठला, जो तो आपापले हात पाय निवून घ्यायला लागला. आणि लोकांच्या लाथाबुक्क्याखाली वॉचमन घोळसा कोळसा झाला. वाघाच्या घोळक्यात सापडल्या कुत्र्यासारखा तो बेताल केकटाय लागला. चिवंदा चिवंदा झाला. शेषरावचं मस्तक आता शांत शांत झालं होतं. शेषरावचं मस्तक आता शांत शांत झालं होतं.